आताची सर्वात मोठी बातमी वर्ध्यातून. वर्ध्यात गावकऱ्यांनी अडवलाय मुरुमाच्या गाड्या. वर्ध्याच्या झाडगाव बेळगाव परिसरातील घटना. गावकऱ्यांचे रस्त्यावर खुर्च्या टाकून मुरुम वाहतुकीच्या विरोधात सकाळपासून आंदोलन. मुरुमाच्या वाहतुकीवरून गावकरी आक्रमक. मुरुमाच्या वाहतुकीने रस्ता खराब झाल्याने गावकरी संतापले. झाडगाव परिसरामध्ये सकाळी 6 वाजतापासून सुरू होत आहे वाहतूक. मुरुम वाहतुकीने रस्ता खराब झाल्याने अपघाताचे प्रमाण वाढल्याची गावकऱ्यांची माहिती. दिवस रात्र वाहतुकीच्या धुळीने शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान असल्याची प्रतिक्रिया. वर्ध्यातील झाडगाव बेळगाव परिसरामध्ये अवैध मुरुम वाहतूक थांबवण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले. सकाळपासूनच गावकऱ्यांनी रस्त्यावर खुर्च्या टाकून मुरुमाच्या गाड्या अडवत जोरदार आंदोलन सुरू केलंय. पहाटेपासून मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या वाहतुकीमुळे रस्ते पूर्णपणे खराब झाले असून अपघाताचे प्रमाणही वाढत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. दिवस रात्र उडणाऱ्या धुळीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत असल्याचं देखील गावकऱ्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. पानी भी नहीं मार रहे टैंकर से और ये रोड भी दुरुस्त नहीं कर रहे. ये मुरुम मट्टी ली जा रहे. इनको हमने 1 महीने से आश्वासन दिया है. ड्राइवर लोग बोलते हमने बोला, मालिक बोलते हमको मालूम नहीं. सरपंच को भी बोले, सरपंच ने बोला मैं कल कर देता हूँ, कल परसों लग कर देता हूँ. उन्होंने भी अभी तक ख्याल दिया नहीं. बस इतनी समस्या है. रोड खराब है. डिलीवरी की बाइक सीधी जा नहीं सकती. क्या करेंगे? क्या परेशानी है? ये कोई देख रहे? बड़े अधिकारी कोई आ रहे? पूछे किसी को गांव में? इतका रोड खराब करून टाकला यांनी, ह्या गाडीवाल्यांनी. मातीच्या गाडी चालतात इथून आणि सकाळपासून 7 ते 8 वाजतापासून जे चालू होते तर रात्रीचे 10 वाजतापर्यंत गाड्या चालते ट्रकच्या, हे आपल्या मातीच्या आणि यांच्या मुरमाच्या गाड्या चालतात इथून. आणि आम्हाला धुळाने खूप त्रास आहे. तेव्हापासून हा त्रास चालू झालेला. हा त्रास फक्त सर्वसामान्य गावातल्या लोकांनाच नाही आहे. तर हा त्रास, जसा मी एक शेतकरी आहे, माझ्याकडे बैलबंडी आहे, मी आवाजही रोज करतो माझी बैलबंडी. माझा बैल या रस्त्याने व्यवस्थित चालू शकत नाही. येणारे जाणारे जे टू व्हीलरवाले आहे यांचं रोज समजा जे इतर खर्च पंचर वगैरे येते ते सगळं चालूच आहे यांचंवाला. आणि राहिला मेन प्रश्न म्हणजे ड्रस्ट. हा जो ड्रस्ट उडत आहे यांच्यावाला डंपरी वाहतुकीने, तर हा ड्रस्टमुळे आमचं जो पिकाचं नुकसान आहे ते उभ्या पिकाचं नुकसान आणखी वाढलं आहे. बाया शेतमजूर वावरात कापूस विचारायला जायला तयार नाही. हा गहू आहे इकडे आमचा, तर गव्हावरती पूर्ण ड्रस्ट उडत आहे, तुरीवरती पूर्ण ड्रस्ट उडत आहे. ही नुकसान भरपाई आमची कोण देईल? हे डंपरवाले देणार आहे का आपले तहसीलदार देईल का कलेक्टर साहेब देईल? हे कोण देणार आहे आमच्यासाठी? तर ते डिलिव्हरी अर्ध्या रस्त्यातच होते. त्यांना कधी अपघात होण्याची जबरदस्त इथं ह्या रोड पाहिजे त्रास होते. आणि जेव्हा आमचे 12-12, 1-1 वाजेपर्यंत आमचे मुलं ड्युटीवरून येतात. आमचे मुलं आम्हाला घरी येईपर्यंत आमचा जीव जाग्यावर राहत नाही. आमचे मुलं जेव्हा घरी येते तेव्हा असं वाटते का आता आमचे मुलं व्यवस्थित पोहोचले बा म्हणून. तरीपर्यंत आम्हाला असं वाटत नाही का आमची मुलं कधी येणार किंवा नाही येणार घरी. बरं यांचीवाली अपघात होण्याची आमची शक्यता राहते. हे झाडगाव आहे, इथे समोरच दोघा तिघाच्या इकडे खाणी आहे, मुरुम खाणी आहे. त्याच्यामध्ये रोज रॉयल्टीवाले आणि बगर रॉयल्टीवाले प्रमाणामध्ये उत्खनन चालू आहे. वैध उत्खनन चालू आहे, सोबत अवैध उत्खनन चालू आहे. त्याच्या आम्ही तहसीलदार BDO साहेब यांच्याकडे वारंवार तक्रार केली. ह्या रोडच्या संदर्भात आम्ही आमचे जे स्थानिक आमदार आहे बकाने साहेब यांच्याकडे आम्ही निवेदनसुद्धा दिलं आहे की रोड हा तात्काळ सुद्धा करण्यात यावा. चांगला तो काय ओव्हरलोडिंग होत आहे. जे कमीत कमी 3 ते 4 खदानी या रोडवरती आहे. एक जांभरेची आहे, एक वरगडीची आहे आणि 2 तर मला माहीत नाही, पण असे दोघा तिघाच्या खदानी या मुख्य रस्त्यावरती पडतात समोर. त्यांच्यामुळे रस्ता खूपच बिकट झालेला आहे. त्यांचे म्हणजे ओव्हरलोडिंग, ह्या रोडची क्षमता नसूनही त्या क्षमतेचे वाहन या रोडने वाहतूक होत आहे.